नमस्ते फ्रेंड्स, आज आपण पाहूया जय जय स्वामी समर्थ। कृष्णा म्हणतो, स्वामी तुम्ही मला लोणी साखर खाऊ घातलं, आता माझ्याकडून सेवा करून घ्या ना, बरे वाटेल मला। कसंही आज रामाचार्यांबरोबर दिवस काढायचा आहे, तो सकारात्मकने वागल असे काहीतरी करा ना। मग त्याला स्वामी राग देतात पोळीमध्ये बांधून आणि म्हणतात, यांनी होईल आमची सेवा। कृष्णा म्हणतात, पण ही राग? स्वामी म्हणतात, तुझ्यासमोर एक बिकट परिस्थिती उभा राहील, तेव्हा तुला कळेल। आता आपण पुढे पाहतो। सरकार म्हणतात, चंदाराणी हा हार कोणासाठी केला आहे? चंदाराणी म्हणते, माऊलींसाठी। सरकार म्हणतात, तुम्हाला मुभा दिली तर तुम्ही खुपरानच खाण्याला निघाला चंदाराणी, आणि आधी ते तुम्ही बोवाचं नामस्मरण करता ते बंद करा। आम्ही आईसाहेबांच्या वेळेस किती मदत मागितली होती, पण त्यांनी कवळीची सुद्धा मदत केली नाही, आणि आता चमत्कारवर चमत्कार दाखवित असतो। आम्हाला त्या विषयावर चर्चाच करायचं नाही आहे आता। चंद्राणी म्हणते, सरकार आईसाहेबांनी मला सांगितलं आहे, या घरात माऊलींचा योग्य तो मानपान व्हायलाच हवा। मी तर त्यांची पूजा अर्चना करेन असा शब्द दिला आहे। तुम्ही त्यांची इच्छा तरी मोडू नका। त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असेल तर आपण तेच करूया। सरकार म्हणतात, आम्ही 10 पर्यंत अंक मोजू, तोपर्यंत का बुवा आला तरच हा हार तुमच्या बुवाला तुम्ही घालू शकता। तेवढ्यात तिथे स्वामी येतात आणि सरकार म्हणतात, हे बुवा, आमची आईसाहेबांची इच्छा होती म्हणून तू इथे येऊ शकतोयस, आणि तसेही तुला उशीर झाला आहे आता। स्वामी म्हणतात, अरे हार तर आमच्यापर्यंत कधीच पोचला आहे, आणि ते महत्त्वाचं नाही आहे। आम्ही इथे आलो आहे आमच्या लेकीसाठी भेटायला, काम आहे आमच्या तिच्याकडे म्हणून आलो आहे आम्ही। सरकार म्हणतात, पण हार कुठं आहे? स्वामी म्हणतात, अरे प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट दिसायलाच पाहिजे का? असे म्हणून त्यांना तो हार दाखवितात। सरकार आश्चर्यचकित होतात आणि स्वामी तिथून निघून जातात। चंद्राणीला हे सांगून जातात की कोणावर विश्वास ठेवू नकोस यापुढे। आता आपण पुढे पाहतो, त्या कृष्णा ज्या कामासाठी गेला होता त्याचं तर काय काम झालेलं नाही आहे। रामाचार्य मनातल्या मनात बोलत असतो, आम्ही तुझं काम होऊ दिलं नाही, त्या स्वामी भक्तांचं काम मी होऊ देणार नाही असे बोलतो। तेवढ्यात त्यांना दिसतो एक गावचा मोठा माणूस जात असतो, त्याच्यासोबत 4 नोकर असतात व त्या माणसाला खूप वेदना होत असतात, आणि रामाचार्य आणि कृष्णाला काही सुचत नाही की काय करावं पुढे। कृष्णाला आठवतं स्वामींनी त्यांना राग दिलेला असतं पुडीमध्ये बांधून, व तो ते कपाळाला लावायला सांगतो त्यांच्या। नंतर ती होणारी असह्य वेदना त्या माणसाला बरी वाटू लागतात। मग तो उड्या मारू लागतो आणि म्हणतो, हा अंगारा कोणत्या गुरुजींचा आहे, मला भेटायचं आहे त्यांना। आता आपण पुढे पाहतो, चंदाराणींना फसवण्यासाठी देवयानी काहीतरी प्लॅन रचत असतात। देवयानी म्हणते, चंदाराणी आम्हाला पैशाची खूप गरज आहे, तू त्या तिजोरीमधून आम्हाला काढून देशील का? कसेही तिजोरीची चाव्या सर्व तुझ्याकडे आहेत, आम्ही 1 महिन्याने परत करू पैसे तुला, आणि ही गोष्ट सरकारांना सांगू नको असे त्या बोलतात। चंदाराणी म्हणते, मी करते काहीतरी बघू। इथे हा आजचा भाग संपतो। थँक्यू फ्रेंड्स।